तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नॉन क्लॉजचा पार्ट पाहतोय. नॉन क्लॉज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. यू हॅव बीन व्हेरी मच अक्वाइंटेड विथ नॉन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज और ऍडव्हर्ब क्लॉज. पण आपलं नॉन क्लॉजचं फंक्शन काय असतात? फंक्शनचा अर्थ कार्य. नॉन क्लॉजचे फंक्शन वाक्यात कसे येतात आणि त्यावर कसं प्रश्न विचारतात हे आपण इथे पाहूया. आता मी तुमच्या समोर नॉन क्लॉजचे काय फंक्शन तयार ठेवते. आता ते नॉन क्लॉज फंक्शन भरपूर असतात. ते वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येतं, ऑब्जेक्ट म्हणून येतं, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह असतं, ऑब्जेक्ट ऑफ जिरंड असतं, तर आपण इनडायरेक्ट स्पीच असं येतं, किंवा जर आपण कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट वर्ब असतं, किंवा कॉम्प्लिमेंट टू नाउन ऑर प्रोनाउन असतं, किंवा अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन, असे बरेच कार्य असतात. ते आपण या ठिकाणी एक एक कार्य पाहू. आपण आता नॉन क्लॉजचं जे पहिलं फंक्शन आहे ते सब्जेक्ट ऑफ वर्ब आहे. पहिलं फंक्शन काय असतं, ज्याला आपण काय म्हणतो इथं, सब्जेक्ट ऑफ वर्ब. आता याचा अर्थ काय? सब्जेक्ट ऑफ वर्ब म्हणजे वाक्यातला क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करतं. वाक्यातलं जे कर्ता आहे क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करतं. आता वाक्यातला क्रियापदाचा कर्ता म्हणून काम कसं करणार आहे? ते नॉन क्लॉज आहे. नॉन क्लॉज आहे. आता त्याच्यात तुम्ही पाहिले नॉन क्लॉज हे कशाने जोडलं जातं? दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर हे शब्द वाक्यात येतात. आता जे फंक्शन आपण बघतोय, नॉन क्लॉजचं उत्तर हे नेहमी काय येतं. आता मी एक वाक्य तुमच्या समोर ठेवतो, त्यामध्ये नॉन क्लॉज कसा सब्जेक्ट म्हणून काम करतोय ते आपण इथे पाहूया. फॉर एक्झाम्पल असं वाक्य पहा, व्हॉट ही सेज इज डाउटफुल. व्हॉट ही सेज इज डाउटफुल. तो जे काय बोलतोय ते डाउटफुल आहे. आता या वाक्यामध्ये मला सांगा की नॉन क्लॉज कुठून तयार होते? नॉन क्लॉज व्हॉटनं, दॅटनं किंवा व्हॉट एव्हर ह्या शब्दाने येतो, हावने, होणे. त्या ठिकाणी व्हॉट ही सेज वाक्यात आलेला आहे. हा क्लॉज कोणता आहे? नॉन क्लॉज आहेच, पण याच्या वाक्यामध्ये फंक्शन काय आलेलं आहे? हो, नॉन क्लॉज आहे, पण वाक्यात फंक्शन काय येते? सब्जेक्ट म्हणून. कारण वाक्यामधला हा पूर्णपणे पार्ट हा सब्जेक्ट म्हणून आला वाक्यात. व्हॉट इज सेज इज डाउटफुल. व्हॉट इज डाउटफुल? व्हॉट इज सेज. म्हणजे नॉन क्लॉज फंक्शन आहे. नॉन क्लॉज सुद्धा उत्तर आपल्याला कशा मिळते? आपल्याला नेहमी व्हॉटने मिळतं. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. तुमचं लक्ष दे बघा. दॅट द अर्थ इज राऊंड. दॅट द अर्थ इज राऊंड इज ट्रू. हे काय सांगा, नॉन क्लॉज कुठून चालू होतोय? दॅट द अर्थ इज राऊंड. करेक्ट. दॅट द अर्थ इज राऊंड इथपर्यंत. दॅट द अर्थ इज राऊंड हा नॉन क्लॉज आहेच, आणि उत्तर कशा मिळते? व्हॉट इज ट्रू? दॅट द अर्थ इज राऊंड. आणि वाक्यात काय म्हणून काम करते? सब्जेक्ट म्हणून काम करते. हा झाला दिस इज फंक्शन ऑफ सब्जेक्ट ऑफ वर्ब. वाक्यामध्ये कर्ता म्हणून काम करतं. आता पुढचं फंक्शन बघूया आपण, ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. हे झालं सब्जेक्ट ऑफ वर्ब. तसं आपण पुढचं बघूया आपण आता, ऑब्जेक्ट ऑफ वर्ब म्हणजे काय हो? क्रियापदाचे कर्म. वाक्यामध्ये क्रियापदाचे कर्म म्हणून कसं काम करतं ते आपण या ठिकाणी बघूया. क्रियापदाचे कर्म. त्याचे एक एक्झाम्पल घेऊया. क्रियापदाचे कर्म, कर्म म्हणून काम करतं कधी कधी. जसं असं विचारलं मी, आय नो व्हेअर शी लिव्हज. आय नो व्हेअर शी लिव्हज. आणि असं एक एक्झाम्पल दिले मी तुमच्या समोर की आय गेट व्हॉट आय वॉन्ट. आता या ठिकाणी सांगा मला, ह्या वाक्यामध्ये नॉन क्लॉज कुठून चालू होतोय? बघा, नॉन क्लॉज हा कुठल्या कंजक्शन चालू होतो? दॅट, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हाव, वेअर. मग हा पूर्णपणे नॉन क्लॉज झाला. व्हेअर शी लिव्हज हा नॉन क्लॉज आहेच, कारण काय माहित आहे? आय सब्जेक्ट आहे, नो वर्ब आहे, आणि पूर्णपणे वाक्यामध्ये काय आलेलं आहे? तर ऑब्जेक्ट आलेला आहे, म्हणून हा नॉन क्लॉज आहे. आणि जे उत्तर मिळते व्हॉट आय नो, मला काय माहित आहे? व्हेअर शी लिव्हज. आय गेट व्हॉट आय वॉन्ट, त्यातला नॉन क्लॉज कुठून चालू होतोय? करेक्ट, व्हॉट आय वॉन्ट हा नॉन क्लॉज आहेच, पण वाक्यात काम काय करते? सब्जेक्ट आहे, वर्ब, आणि हे पूर्णपणे वाक्यात काय आलंय? ऑब्जेक्ट आलेलं आहे. म्हणजे नॉन क्लॉजचं फंक्शन काय झालं? ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. तिसरं फंक्शन बघूया आपण. नॉन क्लॉजचं जे तिसरं फंक्शन आहे, तिसरं फंक्शन आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट.
ज्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट असं म्हणतो, कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट. ह्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट हे काम कधी करतं कॉम्प्लिमेंट म्हणून सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, तर त्या ठिकाणी जे टू बी रूप आहेत का ना टू बी फॉर्म्स, जर वाक्यामध्ये ही टू बी रूप आली तरच कॉम्प्लिमेंट असतं, अन्यथा कॉम्प्लिमेंट येत नाही. मग टू बी रूप कोणकोणते असतात वाक्यामध्ये तुम्हाला सांगा, एम इज आर ही वर्तमान काळ आहेत, भूतकाळ कोणकोणते येतील वॉज आणि वेअर, आणि भविष्यकाळ काय येतील बघा शाल बी किंवा विल बी. नुसतं शाल आणि नुसतं विल असेल तर ते मॉडेल येतं, आणि पुढे बी लावला तर ते टू बी रूप असतं. एम इज आर, वॉज वेअर, शाल बी, विल बी. आणि काय वर्ब्स असतात काय टिपिकल वर्ब्स, ती जर ह्यात आली तरी सुद्धा त्याचं फंक्शन असतं. ते फंक्शन ते टू बी रूप काय असतात म्हणजे वर्ब लुक, अपियर, फील, सीम, बिकम, रिमेन, टर्न, टेस्ट, ग्रो. हे जर काय ठराविक क्रियापद आले तर हे वाक्यात कॉम्प्लिमेंट म्हणून फंक्शन असतं. एवढी क्रियापद असावं लागतात, लुक, अपियर, फील, सीम, बिकम, रिमेन, टर्न, टेस्ट, ग्रो आणि टू बी रूप काय. आता फॉर एक्झाम्पल, आणि ते नॉन क्लॉज मध्ये असलं पाहिजे फंक्शन. म्हणजे समजा असं वाक्य बा, ही इज व्हॉट ही इज. सांगा या वाक्यातला नॉन क्लॉज कुठून चालू होते, ही इज व्हॉट ही इज. करेक्ट, व्हॉट ही इज हा नॉन क्लॉज असा आहे, व्हॉट ही इज हा नॉन क्लॉज आहेच, पण वाक्यात फंक्शन काय येते हो कॉम्प्लिमेंट येते. काय कॉम्प्लिमेंट आहे, कारण ही सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, हे ऑब्जेक्ट येत नाही तर कॉम्प्लिमेंट येते, कारण हे हिला पूरक आहे, सब्जेक्टला पूरक. कारण व्हॉट ही इज हे कोणासाठी माहिती सांगते, ही साठी माहिती सांगते. म्हणून सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. असं म्हणा आपण, शी बिकेम what she wanted to be, what she wanted to be. She became what she wanted to be. सांगा वाक्यातलं नॉन क्लॉज कुठून येतोय, what she wanted to be. करेक्ट, she became what she wanted to be. मग या ठिकाणी what she wanted to be हा नॉन क्लॉज आहे, पण वाक्यात फंक्शन काय आहे कॉम्प्लिमेंट म्हणून आलेला आहे. नॉन क्लॉजचं पुढचं फंक्शन आहे पहा, चौथं फंक्शन आहे. जसं सब्जेक्ट ऑफ वर्ब बघितलं, ऑब्जेक्ट ऑफ वर्ब आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब पाहिलं. आता आपण या ठिकाणी असं बघा आपण, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. आता ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशनचा अर्थ काय हो, प्रिपोजिशन साठी ते माहिती सांगतं, प्रिपोजिशन साठी पुढे ऑब्जेक्ट म्हणून काम करतं, ते प्रिपोजिशन म्हणून काम करतं. आता ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन कसं येऊ शकते बघा. फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल देतो. समजा असं म्हटलं, आय डोंट बिलीव्ह इन व्हॉट ही सेज. किंवा असं एक वाक्य दिले मी, our principal was shocked at what he saw. आता दोन्ही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणून काम करते. वाक्यामध्ये दोन्ही पण वाक्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणून कसे येते हे इथं काम करते बघा. आता पहा या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये सांगा, वाक्यामध्ये नॉन क्लॉज कुठून चालू होतोय, नॉन क्लॉज मला ओळखते तो वाटणं, द्याटणं, व्हेरणं, व्हेरणं वगैरे चालू होतो, पण त्याचं फंक्शन काय असलं पाहिजे, काय नाही उत्तर आपल्याला मिळत असलं पाहिजे. प्रत्येक शब्दाचं प्रत्येक क्लॉजचं उत्तर आपल्याला काय नाही मिळते. व्हॉट आय नो, वेअर शी लिव्हज. व्हॉट आय गेट, व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज डाउटफुल,
what she became or what did she become, what he is किंवा what is he, what I don't believe, so and so. सांगा त्या ठिकाणी नाउन क्लॉज कुठून चालू होतोय? करेक्ट, व्हॉट ही सेज हा नाउन क्लॉज आहे. यात काय आपल्याला विषय नाहीच कारण हा नाउन क्लॉज आहेच. पण ह्याच्या अगोदर काय लिहू? इन. इन काय आहे? प्रिपोजिशन आहे. मग कशाचं प्रिपोजिशन आहे ते? मग हे नाउन क्लॉज आहे पण कशाचं प्रिपोजिशन आहे ते? हेच प्रिपोजिशन आहे म्हणून हे ऑब्जेक्ट म्हणून काम करते. इन पण काय? व्हॉट ही सेज म्हणून हे नाउन क्लॉज येते. मग ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन झाले. इथे सुद्धा बघा, आवर प्रिन्सिपल वॉज शॉक्ड ऍट व्हॉट ही सॉ. नाउन क्लॉज कुठून चालू होईल? या ठिकाणी नाउन क्लॉज कुठून चालू होईल? व्हॉट ही सॉ. करेक्ट, हा नाउन क्लॉज आहे. मग हा नाउन क्लॉज आहे, आपल्याला काय ह्यात विषय नाही. पण ह्याच्या अगोदर काय आले? ऍट ए प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन कशाचं आहे? ऑब्जेक्ट म्हणून काम करते. कशाचं? तर व्हॉटचं. हा सगळ्याच वाट. हा आता आपल्याला कसं वाटायचं बघा, अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न, बरोबर आहे. पण आता हे सब्जेक्ट का आलं? कारण हे पूर्ण पण वाक्यामध्ये, हा पूर्ण पार्ट हा काय आला वाक्यामध्ये? सब्जेक्ट आलाय. आता ऑब्जेक्ट काय आला? हा पूर्ण पार्ट वाक्यात ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. म्हणून कुठला शब्द असू द्या, वेअर असू द्या, वाट असू द्या, पण वाक्यात काय तिचं स्थान आहे? मग काय परीक्षा तुम्हाला असं प्रश्न झाला की नाउन क्लॉजच्या वाक्यात फंक्शन काय आहे? अंडरलाईन नाउन क्लॉजचं फंक्शन काय? मग ते कसं ओळखायचं? तसं ओळखायचं. आता इथं सुद्धा बघा, इथं सुद्धा वाट आले, इथं सुद्धा वाट आले, ठीक आहे. पण हे तर एन आणि हे दोन्ही पण हे प्रिपोजिशन आले. ते इथं वाट आले पण ते काय आले? कोणासाठी माहिती सांगते? शी साठी माहिती सांगते. कारण व्हॉट शी वॉन्टेड टू बी कोणासाठी आले? शी साठी, म्हणून ते कॉम्प्लिमेंट काम करते. आणि कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं? हे सगळं टू बी सोबत आणि काय ठराविक वर्ब आले तरच कॉम्प्लिमेंट असतं. आता पुढचं फंक्शन बघूया आपण. हे कळालं? आपण इथे या ठिकाणी चौथं फंक्शन पाहिलं. पहिलं फंक्शन काय बघितलं आपण? सब्जेक्ट ऑफ वर्ब, दुसरं ऑब्जेक्ट ऑफ वर्ब, तिसरं हा नाउन क्लॉज म्हणजे काय? की जो त्या शब्दाबद्दल किंवा जो वाक्याबद्दल ज्याचं उत्तर काय नाही मिळतं तो नाउन क्लॉज असतो. किंवा तो नाउन क्लॉज हा वाक्यामध्ये कर्ता म्हणून काम करतो, क्रियापदाचे कर्म म्हणून काम करतो, इन्फिनिटिव्हचं काम करतो, जिरनचं कर्म म्हणून काम करतो. हे त्याचं फंक्शन आहेत. आता आपण हे सगळ्यांचे फंक्शनच बघतोय आपण नाउन क्लॉजचे. हे सगळे फंक्शन कळाले का आपल्याला नाउन क्लॉज कळू शकतो. आता हा प्रश्न तुम्हाला कळाला तर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन झालं. आता पुढचं फंक्शन बघू आपण. जसं ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन झालं तसं आपण आता पुढचं फंक्शन बघू आपण इथं. ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह आपण मागाशी बघितलं. इन्फिनिटिव्ह कसं असतं? इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं असतं आपल्याला माहिती आहे? टू प्लस वर्ब असतं ते असतं इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं? टू प्लस वर्ब असतं. नाउन क्लॉज आले पण त्या अगोदर इन्फिनिटिव्ह असतं. नाउन क्लॉज आहे त्या अगोदर जिरंट आहे. नाउन क्लॉज आहे त्या अगोदर प्रिपोजिशन असतं. असं ओळखायचं. बघा आता तुम्हाला इन्फिनिटिव्हचं एक उदाहरण सांगतो. कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण? आय गॉट टू नो दॅट I got to know that he had passed. असं एक एक्झाम्पल आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. All went to see. All went to see. What had happened? All went to see. What had happened? आता पहा दोन्ही वाक्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्हचं आपण कार्य बघतोय. ह्या वाक्यातला मला नॉन क्लॉज कुठून आहे सांगा? पहिल्या वाक्यात आय गॉट टू नो दॅट ही हॅड पास्ड. ऑल वेंट टू सी व्हॉट हॅड हॅपन. पहिल्या वाक्यामध्ये नॉन क्लॉज कुठून चालू होते? करेक्ट, दॅट ही हॅड पास्ड. दॅट ही हॅड पास्ड इथपर्यंत आहे. आता हा क्लॉज आपल्याला माहितीच आहे कारण आय गॉट टू नो मला काय माहिती झालं? दॅट ही हॅड पास्ड. जसं फंक्शन कर्म म्हणून येते वगैरे ते म्हणतो नॉन क्लॉज आहेच. पण त्याच्या अगोदर काय आलं? टू नो. टू नो काय असतं? इन्फिनिटिव्ह असतं. म्हणून वाक्यामध्ये येतं टू नो. काय आलं वाक्यामध्ये? इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. मग इन्फिनिटिव्ह टू नो काय? काय म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून येतं इन्फिनिटिव्ह ऑब्जेक्ट म्हणून काम करते.
टू नो काय दॅट ही हॅड पास्ट. सेकंड बघा, ऑल वेंट टू सी व्हॉट हॅड हॅपन. सगळेजण काय पाहायला गेले, काय घडले हे पाहायला गेले. त्यातला नाउन क्लास सांगा कुठून येतोय. करेक्ट, व्हॉट हॅड हॅपन. पण व्हॉट हॅड हॅपन आपल्याला माहिती आहे नाउन क्लास आहेच, यात काय प्रश्न आहे. पण ह्याच्या अगोदर टू सी काय आले हो, टू सी काय आले, इन्फिनिटिव्ह. अगदी बरोबर, टू सी इन्फिनिटिव्ह आलेला आहे. पण टू सी काय, टू सी न काय वाक्याचा अर्थ कंप्लीट होत नाही. टू सी काय तर व्हॉट हॅड हॅपन. म्हणून इन्फिनिटिव्हचं काय काम करते, हे ऑब्जेक्ट म्हणून काम करते. तसं आणखीन एक नाउन क्लास फंक्शन आहे पुढचं, ऑब्जेक्ट ऑफ जिरन. जसं आपण ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह पाहिलं, तसं पुढचं फंक्शन आहे काय, आहे ऑब्जेक्ट ऑफ जिरंड आहे. जिरंड, ऑब्जेक्ट ऑफ जिरंड म्हणजे क्रियापदाचे जिरंडचे ऑब्जेक्ट म्हणून काम करतात. ऑब्जेक्ट ऑफ जिरंड. आता ऑब्जेक्ट ऑफ जिरंड म्हणजे काय, आयएनजी प्रत्यय असणार आहे. जसं आपण मगाशी पाहिलं बघा, इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल. जिरंड म्हणजे आयएनजी प्रत्यय असतो. एक उदाहरण कुठलंही घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, ज्या उदाहरणामध्ये जिरंडचं काम करते, किंवा असं म्हणू आपण, आय थँक यू, आय थँक यू फॉर टेलिंग that you will help me, you will help, so you will help. असं की सेंटेन्स आहे पहा. किंवा असं म्हणू आपण, आय एम शुअर नको, ह्या सेंटेन्स मध्ये बघू आपण कसं आलं ते, नंतर पुढचं वाक्य घेऊ आपण. आय थँक यू फॉर टेलिंग दॅट यू विल हेल्प मी. ह्या वाक्यामध्ये नॉन क्लास कुठून येतो बघा, दॅट यू विल हेल्प मी. इथं आलं तुम्हाला, तुमचं लक्षात आलं. आता ह्या ठिकाणी दॅट यू विल हेल्प मी हा नॉन क्लास आलेलाच आहे. आता त्या अगोदर काय लिहू इथं, टेलिंग वर प्लस आहे, म्हणजे हे काय झालं इथं जिरंड झालं. पण टेलिंग काय आहे, करेक्ट, आय थँक यू फॉर टेलिंग. टेलिंग काय आहे तर दॅट यू विल हेल्प मी, म्हणजे टेलिंगचं ऑब्जेक्ट झालं. मग हे मन ह्याचं काम करते, ऑब्जेक्ट ऑफ जिरंड काम करते. तर आणखीन एक वाक्य देतो तुम्हाला, हे आलं का लक्षात आलं का. कुठले वाक्य असू द्या, त्या वाक्यामध्ये आपल्याला हे कळालं पाहिजे. आता एका परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे बघा, तुमच्या लक्षात आहे बघा. नोविंग दॅट, परीक्षेला आलेलं एक्झाम्पल, नोविंग दॅट ही वॉज ए convict, I didn't allow him to enter my house. एक वाक्य जरा थोडस लांब आहे, मी सोपं वाक्य तयार करायचा प्रयत्न करत होतो, पण ठीक आहे, हे परीक्षेला आलेलं वाक्य आहे तुमच्या समोर होतं. नोविंग दॅट ही वॉज अ कॉन्विक्ट, आय डिडंट अलाउ हिम टू एंटर माय हाऊस. आता सांगा ह्यातला नॉन क्लास कुठून चालू होते बघा. नॉन क्लास वाक्यात कुठून चालू होते, नॉन क्लास वाक्यात दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर. मग ह्या ठिकाणी काय आले, नोविंग दॅट ही वॉज कॉन्विक्ट, दॅट ही वॉज कॉन्विक्ट. आणि हे नॉन क्लास आहेच, पण त्याच्या अगोदर काय आले, नोविंग काय आले, जिरंड आले. नोविंग माहित होतं जिरंड, आणि जिरंडचं काय करते, दॅट ही वॉज कॉन्विक्ट, म्हणजे जिरंडचं ऑब्जेक्ट म्हणून काम करते. कारण जिरंड काय काय म्हणजे ऑब्जेक्ट इथे. नोविंग काय तर दॅट ही वॉज कॉन्विक्ट. पुढच्या वाक्यात काय घ्यायचं नाही, आय डिडंट अलाउ हिम टू एंटर माय हाऊस. नेक्स्ट फंक्शन बघा, पुढचं फंक्शन हे पाहिलं आपण. नॉन क्लासचं कोणतं फंक्शन बघितलं आपण इथं, ऑब्जेक्ट ऑफ जिरंड, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. आता बघूया आपण ऍज इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणून सुद्धा ह्याचं नॉन क्लासचं फंक्शन असतं. पुढचं किती फंक्शन चालू आहे, 6वं ना, 7वं.
ऍज इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे वाक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच म्हणून सुद्धा नॉन क्लॉज फंक्शन असतं. इनडायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट नरेशन, कारण वाक्यामध्ये तुझा विचारायला लागतं इनडायरेक्ट नरेशन. आता इनडायरेक्ट स्पीच कसं असतं बघा. आता तुमच्या समोर मी एक्झाम्पल देतो आणि ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच केलं असतं. डायरेक्ट जसं he asked her if she loved him. आता वाक्य बघा. आता हे जे वाक्य आहे आणि आणखीन एक वाक्य देतो तुम्हाला. हे इनडायरेक्ट स्पीच कसं आहे ते तुम्हाला सांगतो. द किंग ऑर्डर्ड हिज मेन टू कॅच अ थिफ. आता या ठिकाणी मला सांगा, ह्या वाक्यामध्ये नॉन क्लॉज कुठून चालू होते हो, आणि इनडायरेक्ट स्पीच मधलं प्रत्येक वाक्य हे नॉन क्लॉजचं एक्झाम्पल असतं. इनडायरेक्ट स्पीच मधलं प्रत्येक वाक्य हे नॉन क्लॉजचं एक्झाम्पल असतं. पण नॉन क्लॉज कसा ओळखायचा. समजा तुम्हाला मी हा प्रश्न विचारला बघा, दोन्ही मधला फरक मला सांगा, मग तुम्हाला क्लॉज काय आहे ते तुम्हाला कळत. एक दोन वाक्य तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत. मला सांगा ह्यातलं एक क्लॉज आणि एक प्रश्न आहे. ह्यातला प्रश्न कोणता आणि क्लॉज कोणता सांगा. तुम्हाला कळण्यासाठी मी सोपा प्रश्न दिलेला आहे. व्हॉट ही इज हा क्वेश्चन आहे आणि क्लॉज कोणता आहे मग व्हॉट इज हा क्वेश्चन आहे. समजा मला वाटलं तर मला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे, तर मी प्रश्नचिन्ह कुठं द्यावं. इथं द्यावं का इथं द्यावं. प्रश्नचिन्ह आपण कुठे देतो. क्लॉज मध्ये देतो का प्रश्न देतो. प्रश्न देतो. आणि क्लॉज मध्ये फक्त फुल स्टॉप असतो. क्लॉज मध्ये प्रश्नचिन्ह देत नाही. आता आपण क्लॉज इतकी उदाहरणे घेतली तिथं आपण कुठे प्रश्न दिले का. म्हणजे क्लॉज हा इनडायरेक्ट स्पीच मधला एक पार्ट असतो. बघा आता दोन्ही वाक्यामध्ये काय फरक आहे. एक थोडीशी मी तुमची एक टेस्ट घेतो छोटीशी. हे वाट दोन्ही पण वाक्यामध्ये दोन्ही कंजक्शन आहे, सेमच आहे. इथं इज हे मात्र इथं वर्ब आहे, हे कंजक्शन आहे, हे कंजक्शन आहे, आणि हे मात्र सब्जेक्ट आहे. हे कंजक्शन आहे, हे सब्जेक्ट आणि हे वर्ब आहे. मग ओळखायला प्रश्न कोणता आणि क्लॉज कोणता. असा कधी कधी आपल्याला बारीक पण अभ्यास करावा लागतो. हा एवढा मायन्यूट ऑब्झर्वेशन आपल्याकडे असलं पाहिजे. एखादा दुसरा प्रश्न ह्याच्या सुद्धा असतो. मग बघा प्रश्न कसा असतो. मग कारण प्रश्न तयार करताना आपण काय करतो, अगोदर सहाय्यकारी क्रियापद घेतो, नंतर शब्द घेतो, किंवा काय डू डज डीड घेतो, कॅन कुड मे माइट घेतो. म्हणून हा झाला हा प्रश्न. हे तर मात्र हा सरळ वाक्य आहे, सब्जेक्ट आणि वर्ब, म्हणून हा झाला क्लॉज. इथं फुल स्टॉप द्यायचा. मग हा क्वेश्चन आहे आणि हा क्लॉज आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. द फंक्शन ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स इज टू आस्क फॉर इन्फॉर्मेशन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द क्लॉज. द फंक्शन ऑफ द क्लॉज इज टू हायलाइट समथिंग, टू फोकस ऑन समथिंग, टू थ्रो लाईट ऑन समथिंग. क्लॉज फंक्शनच काय असतं, गोष्टी एखादा प्रभाव देणे. म्हणजे मला खरंच माहित नाही तो कोण आहे ते, पण मला तो काय आहे ते मला माहित आहे, काय आहे किंवा काय नाही, ह्याचा अर्थ असा असतो. मग तसं ह्या वाक्यामध्ये सांगा इनडायरेक्ट स्पीच आपण केलेलं आहे. इनडायरेक्ट स्पीच कसा आहे त्यातला क्लॉज कुठून सांगा. मग ही आस्क्ड हर इफ शी लव्ड हिम. इफच्या वाक्यामधून हा इनडायरेक्ट स्पीच झालेला, हा नॉन क्लॉज आहेच. फंक्शन काय वाक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच आहे. आता कसं इनडायरेक्ट स्पीच कसं येते ते तुम्हाला मी सोडून दाखवतो. इनडायरेक्ट स्पीच कसं येते हे तर सुद्धा बघा. द किंग ऑर्डर्ड हिज मेड टू कॅच द थिफ, टू कॅच अ थिफ. हे सुद्धा नॉन क्लॉज आहे. हे जो वाक्यात काय येतं फंक्शन इनडायरेक्ट स्पीच. आता बघा हे जर आपण डायरेक्ट स्पीच केलं तर कसं होईल. आता आपल्याला डायरेक्ट स्पीच इथं करायची काही गरज नाही, पण तुम्हाला कळण्यासाठी हे डायरेक्ट स्पीच करा. एखादा दुसरा प्रश्न असा असतो पॅसिव्हाइज ऍक्टिव्हाइज करा. जसं ऍक्टिव्ह पॅसिव्हाइज करतो तसं पॅसिव्ह ऍक्टिव्हाइज पण करायला विचारतात. तसं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायला विचारतात. कधी कधी इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच करायला विचारतात. समजा इथे आपण डायरेक्ट स्पीच करायचं म्हणलं तर कसं आहे ना बघा. बोलणारा कोण आहे, ही आहे. आता आजकडं प्रश्नाच्या वाक्यात असतं, मग ऍक्च्युअली वाक्यात काय असणार आहे, सेड असणार आहे. ही सेड कुणाला, टू हर असं असणार का. ही सेड टू हर काय म्हणलेलं आहे ते कसं कॉमेंट टू इनवर्टेड कॉमात असणार आहे. आता इफचं वाक्य कधी घेतो आपण तर व्हर्बल क्वेश्चन असेल तर, आणि डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर डब्ल्यूएच क्वेश्चन शब्द असतो. मग इफ किंवा वेदर आलं तर तो व्हर्बल क्वेश्चन असतो किंवा इज नो टाईप क्वेश्चन. आता शी लव्ड, आता लव्ड हा भूतकाळ आहे, पण इकडे काय सेड असल्यामुळे इकडे वर्तमान काळ देणार आहे.
आता तो प्रश्न विचारत आहे, म्हणजे सुरुवातीला काय म्हणलं असणार आहे, डू सुरुवात केली असणार आहे. डू यू, लवचं मूळ करा लव, ही म्हणजे कोण आहे बोलणारा, ही आहे. म्हणजे तो काय प्रत्यक्ष काय म्हणणार असणार आहे, मी. म्हणजे ही सेड टू हरचं काय केलं, ही आस्क्ड डू यू लव मी. मग इथं ही सेड टू चं आस्क्ड केलं. वाक्य डू आहे म्हणजे वर्बल क्वेश्चन आहे. आणि यो म्हणजे यूचं सी केलं. आणि लव वर्तमान काळामुळे आपण काय केलं, डेड घेण्याच्या ऐवजी डायरेक्ट लव केलं. आणि मी म्हणजे हे केलं. आलं का? म्हणजे डायरेक्ट स्पीच ही इनडायरेक्ट स्पीच आहे. मग नॉन क्लॉज सुद्धा फंक्शन असते इनडायरेक्ट स्पीच. मग इनडायरेक्ट स्पीच केलं प्रत्येक वाक्याचं तर तो नॉन क्लॉजच असतो. हे सुद्धा मला सांगा डायरेक्ट स्पीच कसं होईल. हे जर करायचं म्हटलं तर हे डायरेक्ट स्पीच कसं होईल. प्रत्यक्ष वाक्य काय असणार, जरा थोडा गेस करायचा. काय असणार आहे वो, द किंग सेड. कारण इथं ऑर्डर आहे म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये काय असणार आहे, सेड असणार आहे. द किंग सेड टू हिज मेन कॉमेंटेटर कॉमा. आता टू वाक्य असतं, टू आपण वाक्य आपण जोडतो, इम्परेटिव्ह असेल तर टू जोडतो. प्रत्यक्ष वाक्य कसं असणार आहे, असं असणार आहे बघा, CATCH कॅच अ थिप, असं असणार आहे बघा. म्हणून हे नॉन क्लॉजचं फंक्शन आहे, इनडायरेक्ट स्पीच म्हणून सुद्धा असतं. आणि आणखीन एक नॉन क्लॉजचं फंक्शन आहे, ते आहे अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. अपोजिशन म्हणजे नावाला किंवा सर्वनामाला अपोजिशन म्हणून सुद्धा काम करतं. आता तसे भरपूर फंक्शन आहेत, पण हे महत्वाचे फंक्शन आहे. अपोजिशन, इथं अपोजिशन मी स्पेलिंग काय लिहिते बघा, अपोजिशन, अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. इथं शब्दामध्ये आपला बऱ्याच वेळा कंटिन्यू, तर हा शब्द अपोजिशन आहे आणि दुसरा शब्द काय असतो, अपोजिशन आहे. काय दोन्ही मध्ये फरक आहे हो, हे अपोजिशन, अपोजिशन, हे ऑपोजिशन. अपोज करणे म्हणजे काय करणे, एखाद्याला विरोध करणे, अपोजिट डायरेक्ट. आणि अपोजिशन म्हणजे समर्पक, ह्याचा विरुद्ध आहे, ह्याचा योग्य समर्पक, त्याबद्दल माहिती सांगणे. नॉन क्लॉज बद्दल सुद्धा काय माहिती असते बघा. फॉर एक्झाम्पल आता बघा, आता असं एक्झाम्पल बघा, द आयडिया दॅट एव्हरीवन, द आयडिया दॅट एव्हरीवन will get a job is nice. The idea that everyone will get a job is nice. आणि असं पण एखादा एक्झाम्पल घेऊया, the rumor that his wife ran away is false. एक असे दोन एक्झाम्पल आपण घेतले आहेत. आता पहिल्या वाक्यामध्ये द आयडिया दॅट एव्हरीवन विल गेट जॉब इज नाईस. द rumor म्हणजे अफवा, द rumor दॅट हिज वाईफ रॅन अवे इज फॉल्स. आता बघा या वाक्यामध्ये काय आहे का, या वाक्यामध्ये पहा, द आयडिया दॅट एव्हरीवन विल गेट अ जॉब इज नाईस, द rumor दॅट हिज वाईफ रॅन अवे इज फॉल्स. या वाक्याला नॉन क्लॉज कुठून आहे सांगा, पहिल्या वाक्याला नॉन क्लॉज कुठून लिहिलो, ते करेक्ट, दॅट एव्हरीवन विल गेट अ जॉब. मग ह्या ठिकाणी हे जरा नॉन क्लॉज आहे, तुम्हाला कळालं. आणि खालच्या वाक्यात कुठून येणार आहे, दॅट हिज वाईफ रॅन अवे, हा सुद्धा नॉन क्लॉज आहे. आता बघा पहिल्या वाक्यामध्ये नाउन क्लॉज आहे, पण हे वाक्यामध्ये आयडिया काय होय, या ठिकाणी नाउन आहे. व्हॉट इज आयडिया, आणि आयडिया काय आहे ते काय केले तर तिथं एक्सप्लेन केलेलं आहे. आयडिया काय आहे ते काय केले ते एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे हे जे उत्तर वाटणे मिळते. व्हॉट इज आयडिया, आयडिया काय आहे, तर दॅट एव्हरीवन विल गेट जॉब. या ठिकाणी सुद्धा आता बघा रिमर, या ठिकाणी रिमर हे वाक्यात नाउन आलेलं आहे, पण रिमर काय आहे म्हणून हे जे काम करतं ते काय करते, हे अपोजिशन टू नॉन म्हणून काम करते. हे सुद्धा नाउन क्लॉज आहे, पण हे अपोजिशन टू नॉन म्हणून काम करते. कारण काय, रिमर काय आहे, दॅट हिज वाईफ. पण हे जे वाक्य असं असतं, द आयडिया दॅट शी डिस्कस्ड इज इम्पॉर्टंट, तर हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज झाला असता, इथं नाउन क्लॉज झाला नसता तो. द आयडिया दॅट शी डिस्कस्ड, आयडिया बद्दल काय एक्सप्लेन दिला, फक्त ऍडिशनल माहिती दिली असेल तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. म्हणजे हा नॉन क्लॉज मधला जो हा शेवटचा प्रकार आहे अपोजिशन टू नाउन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज, त्यामध्ये एकदम कमी अंतर आहे. बऱ्याच लोकांचं ओव्हरलॅपिंग होण्याची शक्यता असते.
तर मला वाटतं हा पार्ट इथं हा नॉन क्लॉज जो पार्ट आहे फंक्शन पाहिले आपण हा पार्ट तुम्हाला सगळ्यांना कळाला असेल. थँक्यू.